द्रौपदी महाभारतातलं एक असं किरदार की ज्याशिवाय महाभारत हे पूर्ण नाही आहे. द्रौपदीकडे काय नव्हतं, ज्याकडे पूर्ण शक्ती होती, साम्राज्य होतं. वडील काय असे तसे नव्हते, एका मोठ्या साम्राज्याचे ते राजा होते. 5 नवरे होते द्रौपदीला. ती एक मोठ्या इंद्रप्रस्थ या साम्राज्याची साम्राज्ञी होती. तरी पण तिच्यासोबत असं झालं की द्यूतच्या या गेममध्ये, म्हणजे हा जो गेम होता द्यूत गेम, ह्यामध्ये ते सगळं हारले. म्हणजे संपत्ती हारले, त्यांचा मान हारले, स्वतःला सुद्धा हारले. ते एवढा सगळा अपमान सगळा सहन करून सुद्धा ती थांबू शकली असती, तरी पण ती थांबली नाही. तिला पण वाटलं की आपण हे घ्यावं, रिवेंज घ्यावं, प्रतिशोध घ्यावा ह्यांच्यापासून. पण जेव्हा श्रीकृष्ण तिला भेटले आणि जेव्हा ते बोलले की फक्त तू एक साधा विचार कर की तू एवढ्या मोठ्या साम्राज्याची एवढी राणी आहेस, तुला 5 नवरे आहेत, तू राणी आहेस एवढ्या मोठ्याची, तुझ्याकडे एवढी शक्ती आहे, एवढी मोठी सेना आहे, तरी पण तुझ्यासोबत असं होतं की तुझा अपमान होतो, तुझी मानहानी होते, तुला असं छल करून तुझा छळ होतो. तर एक सामान्य स्त्रीची काय अवस्था असेल? तिच्याकडे तर काहीच नाही आहे, ना संपत्ती नाही आहे, ना संरक्षण नाही आहे. आज जर तू फक्त तुझ्यासाठी जर फक्त लढत असशील तर तू युद्ध जिंकू शकत नाहीस. जेव्हा तू स्वतःची इडापिडा जेवढी आहे ती साईडला ठेवून जेव्हा तू दुसऱ्यासाठी जेव्हा तू लढतेस त्यावेळेस तू मोठी होशील. युद्ध हे काय असं डिसाईड तरी केलेलं नाही, म्हणजे ठरलेलं नाही आहे की